आपण बघताय हे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील शेतकरी असून मराठा आरक्षणासाठी गेले 3 दिवस झाले हे 5ही वृद्ध शेतकरी 5 दिवस झाले हे वृद्ध शेतकरी या ठिकाणी आहेत. जे 27 तारखेपासून हे या ठिकाणी आले आहेत. यांची सुद्धा अतिशय यांचं वय बघितलं तर आपलं वय किती आहे? 81. माझं 71 वर्ष वय. 70 65 वर्ष वय. 65 पासून ते 81 वयापर्यंत हे 5 वृद्ध आहेत. गेल्या 5 दिवसापासून हे या ठिकाणी आहेत. पण यांचा जोश जो आहे तो तरुणांना सुद्धा लाजवेल असा आहे. तरुणांपेक्षाही जास्त जोश आहे. मामा या, नाव काय तुमचं? बाप्पू सांगू गोंदकर, राहणार सुंबळी, जिल्हा बीड, पाटोदा तालुका, सुंबळी गाव आदर्श. बर, आता किती दिवस झाला आलात? आज 7 दिवस झाले आलेले. कशासाठी आलात? आरक्षण साठी आलो. नाही दिलं तर? नाही दिलं ह्या जागेवर मारणार, पण सुट्टी देणार नाही. काय करता तुम्ही? शेती करतो. नाव काय आपलं? बाप्पू सांगू गोंदकर, राहणार चुंबळी आदर्श गाव. काय ते शिंदे समिती येऊन गेली जरांगे पाटलांकडे, ते म्हणते सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येत नाही म्हणते. पाटील म्हणते तस मलाही त्यातलं का, म्हणजे पाटलाला जे जुळण ते आपल्याला जुळणार आहे का? पाटलाच्या म्हणण्यावर. काय वय किती आहे? नाव काय? माझं नाव बाबासाहेब चांगू गोंदकर, राहणार चुंबळी आदर्श गाव, पाटोदा तालुका, जिल्हा बीड इथालचा व्यक्ती आहे. माझं म्हणणं एकच आहे, आम्ही सख्खे भाऊ आहोत. आणि तुम्हाला वळून सांगतो, सख्खे भाऊ आहेत तुमचे? सख्खे भाऊ आहेत. आमचा म्हणण्याचा सख्खे भाऊ म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की पाटलाच्या पाठीमागच राहणार आम्ही. पाटील ज्या वेळेस आदेश देते त्याच वेळेस माघारी तोंड करणार नाही, तर ह्याच जागेला अर्पण होणार. आरक्षण घेऊनच गावाकडे जाणार. आरक्षण घेऊनच जायचं. नाही दिलं तर जे होईल ते होईल, मुंबई सोडणारच नाही. बघा, हे दोन्ही भाऊ सख्खे भाऊ आहेत. 2 सख्खे भाऊ, यांचं वय 81 आहे, यांचं वय 71 आहे. 81 वय, 71 वय. 2 सख्खे भाऊ गेले 5 दिवस झालं आरक्षणासाठी या मैदानावर या ठिकाणी आले आहेत. पण त्यांचा जोश जो आहे तो एका तरुणांना सुद्धा लाजवणारा सारखा आहे. आपण आणखीन विचारूया. दादा, काय म्हणते? सरसकट प्रमाणपत्र देता येत नाही म्हणते. एकनाथ शिंदे यांनी आरक्षण देतो म्हटले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची शपथ घेतली होती, आठवते का? पण आता येते एकनाथ शिंदे गावाकडे गेले, आता हेलिकॉप्टर गेले असले तरी काही घेणे देण्याला आपल्याला इथं एकच बोलण्यात येत आहे की पूर्ण समाजाने इथं जमा होऊन हलायचं नाही मराठी रक्तानी. आणि पाटलाशी जे पाटलाचं होईल ते आपलं होणार. त्याच्या नंतर आम्ही त्यांच्या पाठीशीच छाप जाणार माणसे आहोत. आणि बाकीचं घेणं देणं नाही आपल्याला, पण आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. या ठिकाणी आणखीन एक मराठा बांधव आहेत, त्यांनी आपलं लक्ष वेधून घेतले. हे एक तुतारी वादक आहेत. किती वर्ष? नाव काय तुमचं? कुठून आलात? गोविंद दादा पवार, राहणार चुंबळी, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. कुठून आलात तुतारी? तुमचीच आहे का? हा, आपलीच आहे. बरं, गावाकडे तुतारीच वाजवता का? हा. किती वर्षापासून वाजवता? ते आता 12 महिने झाले दिंडीत वाजित असतो. बरं, वारकरी आहात? हा. पंढरपूरला चालत जाता? हा. बर, मग आता काय आरक्षण? आता आमचे मुलं बाळ शिकत आहेत, त्याला नोकऱ्या नाहीत. आम्ही शेतीत काम केले, ऊस तोडला, आमचा काय उपयोग झाला नाही. मग मुलं बाळाला तरी काहीतरी फायदा हो आरक्षणाचा. पण आता सरकार मधलं कोणच माणूस आला नाही की इथं. आता आम्ही तर 8 दिवस झाला ह्याच जागेवर. मंत्री आले नाहीत की सरकार मधले कुठले?
अहो मी माझा मुद्दा पहिला असा आहे, मी शेतकरी माणूस आहे, गाताळा माणूस आहे, मी स्पष्ट सांगतो तुम्हाला. मला जास्त काय बोलावं का, मी आडाने अंगठ्या बहादर आहे. पण माझा मुद्दा असा आहे, मला आरक्षण घेतल्याशिवाय मी परत जातच नाही. आरक्षण घेतल्याशिवाय परत जात नाही असं इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. दादा काय सांगाल, कुठून आलात काय? आम्ही चुंबळे गावचे आहेत, आदर्श गाव चुंबळे, एकाच गावचे आहेत आम्ही. तर आतापर्यंत माझ्या जन्मापासून बरेच लोक याच्यासाठी शिक्षणामुळे याच्यामुळं नोकऱ्या नाही लागल्यामुळं सगळे बरेचसे पाचशेवर आपल्या आत्महत्या झाल्या मराठा समाजाच्या. आतापर्यंत हा लढा चालूच राहिला. कसा बसलाय तुमचा? कसा बसला, शेवटची आमचा श्वास आलेला आहे पश्चार्थनाचा. आम्ही आता काय करू शकत नाहीत. आमचा जीव जाणार आता इथं जर ना आरक्षण दिलं तर. 5 जण आम्ही इथं, हे आम्ही दोघं चुलत भाऊ आहेत, हे आमचे पाहुणे आहेत डोंगरकिनीचे. आम्ही असा वेळा उचलून आलेलो आहे, आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत वेळ प्रसंगी जीव गेला तरी चालेल, पण आम्ही मागे हटणार नाहीत असं एवढं सांगतो. दादा तुम्ही कुठून आलात? डोंगरकिनी पाटोदा तालुका जिल्हा बीड, सर्जेराव रावसाहेब सपकाळ. काय काय म्हणतं आरक्षण? आरक्षण काय म्हणताय, मराठा आरक्षण देऊन टाका म्हणा, सत्व बघू नका. शिवाजीचे मावळे आम्ही हटणार नाही, मेले तरी थंड मांडून बसणार मुंबईमध्ये, तोंड दाखायला गावाकडे जाणार नाही. पहिल्या दिवशी अपघात झाली का इथं? अरे आता नाही, मेलं तरी चालेल पण हटणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही. नंतर आपले मराठी बंधू इथले खूप सहकार्य करतात आम्हाला. अन्नदानाला ते काहीच कमी पडू देणार. आपल्या मुंबईतले आमचे बंधू आहेत ते खूप प्रयत्नाने आम्हाला पाणी बंद केलं, मराठी लोकांचं पाणी बंद केलं, कुठेच कमी पडू देत. वडापाव सुद्धा बंद केला सरकारने. आमच्या काल आया बहिणी म्हणले, जोपर्यंत मुंबईमध्ये आमचे मराठी बंधू आहेत तोपर्यंत टक्कनाचं सुद्धा कमी पडू देणार नाही असं म्हणतात. आणि आम्ही सुद्धा सर आरक्षण घेतल्याशिवाय जाणारच नाही, आमचा असं निश्चय आहे आमचं. आणि आम्ही सांगतो की मी फडणवीसला सांगतो, फडणवीस 1 दिवसाचा उपवास धरून बघ, तुला काय होते ते दिसते. आज मनोज जरांगे पाटील 4-5 दिवस झाला अन्नाचा कण नाही की थेंब पाण्याचं नाही. तुझं तोंड वाकडं होऊन जातो तर तुझं राहत असलं तर उपाशी तापाशी. अरे जो माणूस हिंदू धर्मासाठी नाही या जगासाठी झटतो तो म्हणतो सदावर्त्या. अरे तो मुंबईत येऊन बघ, तुला हातकड्या पडते म्हणून असं करतो. आता कुठे गेला सदावर्त्या? तुझा बाप येऊन बसायला इथं मुंबईमध्ये येऊन बघ. अरे आमचा हिंदू धर्म आहे, आमचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे आहोत. आम्ही कशाला मागे बघता? आमचं मुंबईमध्ये सगळे बंधू भाव आहेत. 8 दिवस नाही 1-1.5 महिना बी जरी झाले तर आमचे बंधू भाव अन्नाला कमी पडू देण्यात कण आहे. मला म्हणतात हिंदू आणि ह्याला म्हणतात मराठा. जरांगे तुझा तिरपा चष्मा उडून तू म्हणत जरांगे पाटील तू येऊन बघ मुंबईमध्ये म्हणा. अरे आज येऊन बघ, लाखोन आमचे बंधू जमलेत. तू कुठे झोपी गेलास? येऊन फक्त बघ या मुंबईमध्ये. नकाची बराबरी तुला करणं. बरं आता तुम्ही शेतकरी म्हणता, आता तुम्ही इकडं शेती कोण करणार? शेती आता जसं होईल तसं परत पहिले तर आम्ही शेती विक्री घालू पण इथली हालत सोडणार नाही. इथून आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय हलणार नाहीत. शेती फेरी आम्ही काय बघणार नाही त्याला. बघा या वृद्ध बीड जिल्ह्यातल्या या वृद्ध मराठा बांधवांचा जोश किती मोठा आहे. जोपर्यंत आरक्षण दिलं नाही देत नाही तोपर्यंत मुंबईमधून बाहेर जाणार नाही अशी गर्जना त्यांनी केली आहे. कॅमेरामॅन दीपक बडेसह मी प्रकाश पाटील, story.com मुंबई.